शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आपण आज बनवणार आहोत मिक्स डाळीचे वड्या किंवा सांडगे। आम्ही वड्या म्हणतात, तुम्ही काय म्हणतात तर सांडगे किंवा वड्या हे आपण आता बनवणार आहोत। त्यासाठी आधी आपल्याला काही थोडी तयारी करायची आहे, म्हणजे आपण आधी त्याचा भरड बनवणार आहोत, त्याच्यानंतर मग वड्या बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी डाळी घेतलेली आहे, 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी मटकीची डाळ। याच्याऐवजी तुम्ही म्हणजे कमी जास्त डाळ करू शकता। चण्याची डाळ जास्त हवी असेल तर चण्याची घेऊ शकता, मुगाची जास्त हवी असेल तर मुगाची आणि मटकीची हवी असेल तर मटकीची, किंवा मग समप्रमाणात जसे मी घेतले तसे पण घेऊ शकता, किंवा मग एक जास्त एक कमी, किंवा मग 2 डाळीचे पण बनवू शकता। तर मी हे 3 डाळी पूर्ण एकसारख्या घेतलेल्या आहे। 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी मटकीची डाळ। ही अशी मटकीची डाळ किराणा शॉपमध्ये मिळून जातं, तर ही जास्त घेतली तरी चालते, कारण की मटकीची डाळ जेवढी जास्त असते तेवढी वडीला टेस्ट चांगली येते। माझ्याकडे आता सध्या एवढीच होती, तर मग मी आता तुम्हाला एवढ्याचीच करून दाखवते। तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, एक तर तुम्ही जास्त करत असेल एखाद्या किलोचे वगैरे, तर मग हे प्रमाण तुम्ही थोडं जास्त घ्या। मी आता हे 1-1 वाटीचेच करत आहे, म्हणजे हे अर्धा किलो भरून जाईल तिन्ही मिळून। तर काय करायचं, आता मी हे गिरणीमधून किंवा चक्कीमधून काढून नाही आणत, डायरेक्ट मिक्सरला फिरवून घेते। मग आता काय करायचं, मिक्सरला फिरवायची आहे आपल्याला। तर पहिले मुगाची डाळ फिरवून घ्यायची, मग ती काढून घ्यायची, मग मटकीची फिरवायची, मग याची चण्याची। तर मग हे थोडंसं काय करायचं, जाडसर, म्हणजे आपण बेसन जसं करतो त्याच्याहून थोडंसं जाड करायचं, म्हणजे भरड टाईप करायचं, थोडंसं जाडसर करायचं। तर आता हे झालं, आपल्याला भरड ज्याचं बनवायचं आहे ते। बाकीचं साहित्य काय लागते ते बघून घेऊया। लसूण पाकळ्या निवडून घ्यायचे आहे, म्हणजे 1 किंवा छोटे 2 गाठे असतात ना, ते 2 गाठे लसूण घेतलेला आहे। अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे, थोडं हिंग घेतलेलं आहे छोटे चम्मचनी, अर्धा चम्मच मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे, 1 चम्मच तिखट घेतलेलं आहे लालवाला, हळद घेतलेली आहे 1 चम्मच, कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, म्हणजे सांबार। त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। याच्यात तुम्हाला कस्तुरी मेथी किंवा हिंग नसेल टाकायचं, तुम्ही स्किप करू शकता। तर आता आपण सगळ्यात आधी भरड तयार करून घेऊया आणि मग बाकीची प्रोसिजर नंतर करूया। तर आता सगळ्यात आधी आपण मुगाची डाळ छान मस्त मिक्सरला फिरवून घेऊया। तर ह्या डाळीमध्ये पावडर वगैरे लावलेलं असते, तर मग काय करायचं, एक छान असा कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याला ओलं करायचं, छान पिळून घ्यायचा। मी पण तसंच केलेलं आहे, छान पिळून घेतलेलं आहे, डाळी वगैरे सगळं निवडून घेतलेले आहे आणि छान कापडामध्ये छान अशा पुसून घेतलेल्या आहे। नाहीतर मग काय करायचं, सरळ धुवून घ्यायच्या आणि उन्हाला थोडा वेळ वाळू घालायच्या, त्या पण छान होतात। नाहीतर मग कॉटनच्या कपड्याने पुसून फॅन खाली सुकू घालायच्या। तर आता मी ही डाळ दळून घेते आणि तुम्हाला दाखवते। बघा, मी बारीक केलेली आहे, हे बघा, या प्रकारे, ज्या प्रकारे आपला जाड रवा वगैरे असतो ना, त्या प्रकारे आपल्याला दळून घ्यायचं, म्हणजे असं एवढं भरड करायचं आहे आपल्याला। बघा, तुम्हाला दिसत असेल, एकदम बारीक पण नाही करायचा आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं। त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण डाळी मिक्सरमधून बारीक करत आहे, किंवा मग तुम्ही डायरेक्ट गिरणीवरून पण दळून आणू शकता। या प्रकारे पाहिजे, म्हणजे जो आपण उपमा वगैरे करतो तो जाड रवा असतो ना, त्याच्या एवढा असला तरी चालेल, किंवा बेसनपेक्षा जरासा जाड। आता एका भांड्यामध्ये काढून दाखवते तुम्हाला। बघा, याप्रमाणे आपल्याला पाहिजे, कारण की एवढा बारीक आपल्याला याच्यासाठी करायचं आहे, कारण की मग त्याला चिकट, आपण जेव्हा वडी टाकू ना सांडगे, तर मग चिकटपणा पण त्याला लागला पाहिजे ना, त्याच्यामुळे मग आपल्याला या प्रकारे बनवायचं आहे। अशा प्रकारे आता आपण मटकीची डाळ पण दळून घेऊया, मिक्सरला फिरवायची आहे, कारण की आपण हे एक सगळं मिक्स खाऊन नाही दळत आहे, कारण की कोणती डाळ बारीक आहे कोणती ठोकळ आहे, त्याच्यामुळे एकसारखी ती मग बारीक होत नाही। त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या अशा मिक्सरला फिरवून घेत आहे। गिरणीमधून काढायचं असेल तर मग एकसारख्या काढल्या तरी चालेल। आता हिला पण मी छान मिक्सरला फिरवून घेते। बघा, आपली आता मस्त मटकीची डाळ पण दळून झालेली आहे छान। आता आपण हिला पण सोबतच काढून घेऊया। बघा,
ज्याच्यामध्ये मुगाची टाकली होती ना त्याच्यामध्येच आपल्याला मटकीची पण टाकून घ्यायची आहे. आता आपण चण्याची डाळ दळून घेऊया. 2 बॅच मध्ये करूया. चण्याची डाळ पण आपली छान दळून झालेली आहे. काढून घ्यायची. आता उरलेली डाळ दळून घेते मी. आता संपूर्ण डाळी आपल्या दळणं झालेली आहे. छान बघा, एवढं संपूर्ण पीठ झालेलं आहे आपलं छान मस्त दळून. आता काय करायचं, आता आपण लसूण आणि कोथिंबीर आणि जिरं याला बारीक करून घेऊ. म्हणजे आता तेच भांडं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून छान कोथिंबीरला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि लसूण पाकळ्या, जिरं अर्धा चम्मच आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून त्याला आपण मस्त मिक्सरला फिरवून घेऊया. कोथिंबीर थोडी जास्त घेतली तरी चालेल. थोडं पाणी घालायचं आणि छान बारीक याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. बघा आपलं छान लसूण आणि कोथिंबीर म्हणजे सांबार बारीक छान करून घेतलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, जर तुम्हाला संपूर्ण याच्या वड्या नसेल बनवायच्या तर मग अर्ध पीठ काढून ठेवा आणि तिखट मीठ वगैरे मग आवडीनुसार टाका. आता मी हे 1 चम्मच लाल तिखट टाकते. मी संपूर्ण याच्या बनवत आहे म्हणून मी संपूर्ण घेते. नाहीतर मग तुम्ही तिखट मीठ वगैरे अर्धा चम्मच वगैरे करा. आता हिंग टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी काहीच हरकत नाही. हळद अर्धा चम्मच टाकते, अर्धा चम्मच नाही टाका. कस्तुरी मेथी असेल तर टाका, नसेल तर मग स्किप केली तरी चालेल. अशी छान हाताला क्रश करून टाकायची म्हणजे छान फ्लेवर येतो. आता छान मिक्स केलेलं कोथिंबीरचं आणि लसूणची पेस्ट किंवा मग बारीक चिरून टाकला तरी चालेल. लसूणची पेस्ट करून टाकायची आणि हे बारीक करून टाकायचं. कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. आता मीठ चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आणि आता या मिक्सरच्या पॉटमधलंच संपूर्ण पाणी टाकून आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे. पाण्याचा अंदाज आता 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. आता बघा मी हाताने स्मॅश करते म्हणजे मिक्स करून घेते, कारण की आपल्याला याच्यामध्ये पाणी मुरू पण द्यायचं आहे छान, म्हणजे ते छान असं भिजलं गेलं पाहिजे डाळी सगळ्या. अजून आपल्याला पाणी हवं आहे. ही एक वेगळी पद्धत आहे, छान मस्त खूप टेस्टी वाटते. वर्षभर छान मस्त अशाच राहतात, खूप छान होतात वड्या. 1-2 वर्ष छान वाळू दिल्या ना त्याला आणि पाण्याचा हात जर कमी घेतला ना तर वडीला काहीच नाही होत, वडी छान होते. बघा असं मस्त छान भिजून घ्यायचं आहे. छान संपूर्ण मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, यामध्ये थोडं पाणी एकसारखं करून घ्यायचं. संपूर्ण छान मस्त झालेलं आहे. पण याला आता हेच झालं फक्त भिजवण्यासाठी, पण याला छान मस्त आपल्याला आता रात्रभर भिजत म्हणजे मुरू घालायचं आहे, छान असंच ठेवायचं आहे. थोडंसं पाण्याचा शिंपडा मारायचा असा वरून
म्हणजे छान आतपर्यंत मुरले जातं ते असं वरून ठेवल्याने. आणि आता काय करायचं आपल्याला, याला असं ठेवायचं. एकदम पाणी टाकू नका, अंदाजे पाणी टाका वरून थोडं. बघा मी असं टाकलेलं आहे, हे संपूर्ण पाणी याच्यामध्ये मिक्स होऊन जातं. आता काय करायचं, आता याला काय करायचं आहे माहिती आहे का, म्हणजे आता हे मी 9-10 वाजताची वेळ आहे. याला छान हे केलेलं आहे, आता मिक्स केलेलं आहे. आता याला असंच ठेवणार आहे. जेव्हा आपण झोपाच्या वेळेस काय करायचं, याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे याला वास लागणार नाही उद्या सकाळपर्यंत वास. कारण की उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, त्याला डाळी सगळे आहे, तर त्याला वास पण लागू शकतो. त्याच्यामुळे काय करायचं, याला एखादा घंटा वगैरे ठेवायचं. नाही ठेवलं तरी चालेल बाहेर, म्हणजे जेव्हा भिजवलं आणि लगेच ठेवलं तरी चालेल फ्रीजमध्ये. तर आता मी याला असंच भिजून ठेवते आणि मग थोड्या वेळाने मग याला फ्रीजमध्ये ठेवून देते. फ्रीजमध्ये आठवणीने ठेवा. आता मग आपण आता सकाळी भेटूया आणि कशा वड्या बनवायच्या ते बघूया. वाळल्यावर त्याची भाजी कशी बनवायची ते पण बघूया. चला मग आता उद्या सकाळी आपण कशी वडी बनवायची ते बघायचं आहे. तर आता याला आपण छान असंच 15-20 मिनिटं किंवा मग झोपेपर्यंत मी असंच ठेवणार आहे. जेव्हा झोपाच्या वेळेस मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर फ्रीजमध्ये तुम्ही आठवणीने ठेवा. झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. याला आता झाकायचं आहे आणि झाकूनच फ्रीजमध्ये पण ठेवायचं आहे. तर बघा आपण रात्रभर पीठ मस्त असं भिजू घातलेलं होतं, छान भिजलेलं आहे बघा मस्त. आता काय करायचं आहे, छान मस्त मोरलेलं आहे. आता याला सगळं संपूर्ण असं काढून घ्यायचं आणि एकजीव करायचं. सगळं सारखं करायचं. किंवा ताटात किंवा परातीत घेऊन त्याला पूर्ण एकसारखं करून घ्यायचं. थोडा वेळ काढून, म्हणजे थंड आहे ना ते सध्या, फ्रीजमधून काढलं त्याच्यामुळे सगळं एकसारखं करायचं. थोडं मीठ वगैरे चव बघून घ्या, कमी जास्त. आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यात वडी घालूया. वडी घालताना शक्यतो एवढं पाणी कमी वापरायचं, म्हणजे वर्षभर वडी व्यवस्थित टिकते, तिला जाळी वगैरे लागत नाही. तर बघा हे मस्त असं आपलं मिक्स झालेलं आहे छान. आता काय करायचं, म्हणजे ताटामध्ये किंवा कुकरमध्ये, म्हणजे परातमध्ये किंवा मग एखाद्या कॅरी बॅगवर वगैरे कशावर ज्याच्यावर टाकायचे आहे ते घ्यायचं. आणि आपण घरामध्ये पण बनवू शकतो, म्हणजे आधी बनवून घ्यायचं नंतर मग वळाला घालायचं. तर आता मी तशीच करते आहे, घरामध्ये बसल्या बसल्या बनवून घेते आणि मग बाहेर मी वाळू घालते. तर आता आपण एक सीट घेऊया आणि त्याच्यावर टाकूया. तर बघा मी एक ताट घेतलेलं आहे मोठं, त्याच्यावर एक कॅरी बॅग शीट हातरलेली आहे, म्हणजे आपल्याला उन्हीमध्ये वाळू घालायला बरं पडतं पटकन येऊन, किंवा मग सरळ ताटामध्ये पण घालू शकता. आता मी हे केलेलं आहे. आता काय करायचं, थोडंसं पहिले पाण्याचा हात घ्यायचा. एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडा असा गोळा घ्यायचा अशा प्रकारे. बघा तुम्हाला ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या तुम्ही वडी टाकून घेऊ शकता अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे वड्या सांडगे आपले टाकणं झालेले आहे. अजून भरपूर बाकी आहे, तुम्हाला दाखवत आहे. फक्त हे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि हे याच्यामध्ये अशा प्रकारे हे
कॅरी बॅगवर टाकलेले आहे आणि हे छान मस्त असे ताटामध्ये पण बनवून घेतलेले आहे। तर आता याला मस्त असं वाळू देणार आहे। 2-3 दिवस वाळू द्यायचं, छान खणखण वाळेपर्यंत वाळू द्यायचं। आपण छोटे छोटे टाकत आहोत त्याच्यामुळे कसं लवकरच वाळेल। तरी 2-3 दिवसाची ऊन छान कडकडीत जोपर्यंत अशी खुसखुशीत वाजत नाही तोपर्यंत याला वाळून घ्यायचे, म्हणजे 2 दिवस लागू किंवा 3 दिवस लागू। छान मस्त असं उन्हात वाळून घ्यायचे आणि मग आपण स्टोअर करून ठेवून द्यायचे। 1-2 वर्ष पण काहीच नाही होत त्याला, छान तसेच मस्त राहतात। आणि मग नंतर वाळल्यावर तुम्हाला मी दाखवतेच, भाजी बनवून पण दाखवते याची कशी बनवायची। तर असे छान मस्त आपण वड्या टाकून घेतलेले आहे। छान छोटे छोटे याच्यावर टाकलेले आहे, म्हणजे कसं आपल्याला घरातून आणताना व्यवस्थित आणता येते, म्हणून मी छोटे छोटे कॅरी बॅगवर टाकलेले आहे। काही ताटामध्ये टाकलेले आहे। आता याला छान मस्त असं 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायचं। त्याच्यानंतर मग आपण याची भाजी बनवूया। बघा मस्त 3 दिवस मस्त असे सांडगे म्हणजे वड्या आपण मस्त वाळून घेतलेले आहे। छान मस्त अशा खळखळ वाळलेले आहे, मस्त अशा खुसखुशीत वाळलेले आहे। बघा आवाज बघा, एवढ्या वाळू द्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला वाळून घ्यायचे आहे। आणि आता याची भाजी कशी बनवायची ते पण तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता मस्त अशा वड्या बनवून घेतलेल्या आहे, वाळलेल्या आहे। जर तुम्हाला बनवायचा असेल तर माझा व्हिडिओ बघा आणि बनवा, आणि कशा झाल्या तर त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।